श्रीकांत, मला भीती वाटते रे. आपल्या मुलांमधलं हे अंतर कधीच कमी होणार नाहीये का? अहिल्या तू शांत हो. हे बघ सावर स्वतःला, काही होणार नाहीये. हे बघ मी लगेच निघतोय. हा, काळजी घे. काय काय होतंय माझ्याकडून? काय बोललोय मी आज आईला? आणि ज्या बाईने मला जन्म दिला त्याच्या समोर मी एका अशा माणसाला बोललोय जो आयुष्यभर माझ्या समोर ढाल म्हणून उभा आहे. काय वाटलं असेल आईला? काय का करतोय मी असं? का करून घेते माझ्याकडून ती दिशा? हे सगळं अजून कोणाकोणाला दुखावणार आहे? ती एवढ्या थांबणार नाही. ती मला अजून काहीतरी करायला सांगणार. मी माझ्यामुळे हे सगळं होतंय. मी सगळ्यांना त्रास देतोय. काय झालंय बाबा? काय बोलत होते आई? आणि तुम्ही तुम्ही एवढे डिस्टर्ब का दिसताय? प्रीतम घरी पोहोचलाय. प्रीतम घरी गेलेत? हो, कधी पण हे असं न सांगता अचानक? नुसतं घरी गेलं नाहीये तर त्याने तिकडे जाऊन गोंधळ घातलाय. गोंधळ घातलाय म्हणजे? नक्की काय झालंय बाबा? काय केलंय प्रीतमने? सांगा ना. त्यांनी अहिल्याच्या रूम मधनं आदित्यला हाकललाय. काय? कसं वागू शकतात प्रीतम? आदित्य दादा त्या घरचा मोठा मुलगा आहे आणि त्यांना आईंच्या रूम मधनं हकलण्याचा हक्क ह्यांना कोणी दिलाय? बाबा, प्रीतम असं का वागताय तर मला काहीच कळत नाही हो. मला त्यांचं वागणं अजिबात पटलेलं नाहीये. मलाही नाही पटलेलं त्याचं वागणं. मुळात हा प्लॅन त्याचाच होता ना. इथून अर्ध्यावरनं निघून जायचं होतं आणि तिकडे जाऊन गोंधळ घालायचा होता. तर हा प्लॅन केलाच कशाला त्यांनी? उगाच आपला वेळ वाया घालवला. चला आता, इथे थांबून काही उपयोग नाहीये. चला चलो. तर गाडीही नाही आपल्याकडे. शट. चला. श्रीकांत सर, तुम्ही इथे? बरं झालं आलीस. आपल्याला लगेच घरी जायचंय. बरं झालं. आता आदित्य बाबा आणि अहिल्या मॅडम बोलायला लागले असतील एकमेकांशी. सावित्री, प्रीतम अचानक घरी गेलाय आणि त्याने आदित्यचा अपमान करून त्याला बाहेर काढलंय. काय काय बोलताय सर? पण प्रीतम बाबा असं का वागतील? तेच तर आपल्याला इथं घेऊन आले ना, आणि त्यांनीच तर हे सगळं ठरवलं होतं. सावित्री आत्या, आता हे सगळं बोलण्याची वेळ नाही. आधी चला लवकर, घरी जावं लागणार आहे आपल्याला अर्जंटली.